जालना जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। जालना जिल्ह्यात एका गावात विहिरीमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे। या महिलेने स्वतःला संपवून घेतले की महिलेचा तोल जाऊन मृत्यू झालाय की महिलेसोबत घातपात झालाय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे। या घटनेमुळे संपूर्ण गाव सुन्न झाला आहे। महिलेचा मृत्यू नेमका कोणत्या कारणामुळे झाला असावा याबाबत वेगवेगळे तर्क-वितर्क लावले जात आहे। गावात याबाबत चर्चेला उधाण आलं आहे। पोलीस या प्रकरणी कठोर कारवाई करत आहे। या प्रकरणात पोलिसांना लवकरच महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे। जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील मोहळाई येथील विहिरीत पडून 30 वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे। जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील मोहळाई येथे ही घटना घडली। या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे। अर्चना रमेश शिंदे वय 30 वर्ष असं मृत महिलेचे नाव आहे। संबंधित घटना ही 19 डिसेंबरला उघडीस आली। मोहळाई शिवारातील द्वारकाबाई शिंदे यांच्या शेती गट क्रमांक 129 मधील विहिरीत अर्चना शिंदे यांचा मृतदेह काल आढळून आला। परिसरातील शेतकरी शेतविहिरीजवळ चक्कर मारण्यासाठी गेले असता यावेळी त्यांना विहिरीत काहीतरी तरंगत असल्याचे दिसले। त्यानंतर त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांना बोलवून पाहणी केली। त्यावेळी काहीतरी वेगळा प्रकार असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी तात्काळ पारत पोलिसांना माहिती दिली। त्यांनी पाहणी केली असता हा मृतदेह एका महिलेचा असल्याचं समोर आलं। यावेळी पोलिसांनी वेळ वाया न घालवता तात्काळ स्थानिकांच्या मदतीने महिलेचा मृतदेह विहिरीबाहेर काढला। यानंतर मृतक महिलेची ओळख पटली। पोलिसांनी तात्काळ महिलेला पिंपळगाव रुग्णालयात दाखल केले। यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली असता महिलेचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले।